महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। अंबरनाथच्या कानसई परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून यामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। इतकंच नव्हे तर या भागातील बोरिंगलाही दूषित पाणी येऊ लागल्याची तक्रार मनसे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी अंबरनाथ पालिकेकडे केली आहे। कानसई परिसरातील मोहनपुरम स्वामी देवप्रकाश सोसायटी आणि गुरुकुल ग्रँड युनियन स्कूलच्या मागून या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्यामुळे नाल्याचं पाणी जागीच साचून राहिले। यामुळे नाल्यात डासांची उत्पत्ती वाढल्यानं या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। तर हेच पाणी जमिनीत झिरपल्यानं या सोसायट्यांच्या बोरिंगलाही दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येऊ लागले। याबाबत या भागाचे माजी नगरसेवक आणि मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी आज अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेत नाल्याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली। त्यावर नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेत तातडीने नाला साफ करण्याचं आश्वासन पराडकर यांनी दिले। आमच्या कानसई विभागातील मोहनपुरम आणि स्वामी देवप्रकाश कॉम्प्लेक्सच्या मागे जो नाला आहे तो नाला आत्ता सध्या त्या नाल्यामध्ये एवढं कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे, त्यामुळे नागरिकांना डासांचं प्रमाण वाढलेलं आहे त्या परिसरामध्ये। आणि नाल्याचं पाणी एकाच जागेवर थांबल्यामुळे त्या परिसरातील बोरिंगमध्ये पण उग्र वास येऊन आणि रंगीत पाणी बोरिंगच्या माध्यमातून नागरिकांना येतो आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। आज मुख्याधिकाऱ्यांना आम्ही याचं निवेदन दिलेलं आहे। पालिकेने लवकरात लवकर या नाल्यावर कारवाई करावी। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।